स्कोरर रेडी रेडी रेडी. आणि हा अतिरिक्त चेंडू ओंकार मांडवकर यांचा. ओंकार मांडवकर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत. त्यांना सामावले जातील सिद्धेश. उत्कृष्ट गोलंदाजी, निर्धाव असा चेंडू. एक मिनिट. उत्कृष्ट फलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी होती, त्याच्यावरती उत्कृष्ट असा फटकार सिद्धेश यांचा. 2 चेंडू 2 धावा. उत्कृष्ट असा तटावलेला चेंडू सिद्धेश कळे यांनी. रोहन स्ट्राइक एंडला. रोहन उत्कृष्ट क्षेत्ररक्षण श्लोक धुर्ये यांचं. निर्धावाचा चेंडू. शेवटचा असा चेंडू. आणि हा आउट झालेले आहेत. रोहन यांनी बाहेर मारलेला असा फटकार. रोहन यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत अभिषेक. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत स्वतः कर्णधार प्रमोद पवार. उत्कृष्ट गोलंदाजी, तसाच उत्कृष्ट असा फटकार. 1 धावेसाठी तटावलेला चेंडू. आता बघूया अभिषेक काय करतायत. क्षेत्ररक्षणात बदल करताना कर्णधार प्रमोद पवार. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अभिषेक पाष्टे यांचं. आणि धावचित झालेले आहेत अभिषेक चव्हाण. अभिषेक पाष्टे उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण, वडाळा गावातील नावाजलेले क्षेत्ररक्षण. स्वतः कर्णधार आशुतोष पाटील यांचे आगमन झालेले आहे. निर्धाव असा चेंडू. एक धावेसाठी तटावलेला चेंडू. 1 धावे. धाव संघाची धावसंख्या झालेली आहे 6. 2 बाद 6. 2 to go. संजय धानगड. शेवटचा चेंडू. बघूया आशुतोष पाटील कशा तऱ्हेने खेळत आहेत तो. एक धाव. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 8. 2 बाद 8. वैयक्तिक दुसरं, संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत ओंकार मांडवकर.
पंचांशी वाद करू नका. उत्कृष्ट फलंदाजी करताना सिद्धेश खळे आपल्या संघासाठी. वंडी स्वतः कर्णधार जिम्मेदारी घेताना संघाची. बघूया ओमकार मांडवकर कसा गोलंदाजी करतायत ते त्यांना. क्षेत्ररक्षणात थोडं बदल करताना. अतिरिक्त असा चेंडू. अतुल यांचं गचाळ असं क्षेत्ररक्षण. बरोबर, पंचांनी अचूक असा निर्णय दिलेला आहे. आता थोडे कर्णधार मला आशुतोष पाटील थोडे निराशेत दिसत आहेत आणि सिद्धेश खळे यांची जागा घेण्यासाठी आले आहेत रोहित सोनावणे. बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारचं प्रदर्शन करतात ते. मोठमोठ्या टीम बरोबर यांचे संबंध आहेत. खेळले नसले तरी प्रत्येकाबरोबर कॉन्टॅक्ट तर जरूर आहेत. आणि चांगल्यारीत्या टटावलेला चेंडू. 1 to go. बरोबर, अचूक असा निर्णय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 13, 4 बाद 13. बघूया रूल ब्रेकर कशा प्रकारची रणनीती वापरतात ते. सर्व भार आता रोहित सोनवणेवरती आहे. आशुतोष पाटील यांची जागा घेण्यासाठी आले राजेश गुरव. हेही यांच्या काळात चांगले खेळाडू होते. आता बघूया ते कसे खेळत आहेत ते. रोहित, आता राजू. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. हो, शॉट आणि हा चौकार. मी बोललोच होतो की राजेश गुरव हे त्यांच्या काळचे उत्कृष्ट असे फलंदाज होते. आता बघूया ते करतात. त्यांनी दाखवलेलंच आहे. माझे शब्द हे खरे ठरलेले आहेत. आता आशुतोष पाटील हे राजेश गुरव यांच्यावरतीच डिपेंड आहेत असं वाटत आहे. 2 चेंडू. 2 चेंडू. आणि आता बाद. एक चौकार मारल्यानंतर राजेश गुरव हे बाद झाले. त्यांची जागा घेण्यासाठी आले शुभम जोगळे. मास्क काढा नाहीतर फीट येऊन पडाल. फीट येऊन पडाल. शुभम जोगळे बघूया संघासाठी आपलं काय करतात ते.
आणि हा धावचित करण्याचा प्रयत्न होता पण अयशस्वी ठरलेले आहेत. थांबा, पंच आहेत, देतील निर्णय. स्वतः सुयोग मयेकर रोहित सोनावणे यांची जागा घेण्यासाठी आले. सुयोग मयेकर यांनी चांगल्यारीत्या टटावलेला चेंडू पण धाव काय घेता आलेली नाहीये. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा, आपल्याला अजून सामने खेळवायचे आहेत. श्लोक धुरे वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन येत आहेत. 2 धावा, 2 धावा, 2 धावा. उत्कृष्ट गोलंदाजी श्लोक धुरे यांच्या मार्फत, पण संजय धांगट यांचं गचाळाचं क्षेत्ररक्षणामुळे तिथे 2 धावा मिळालेल्या आहेत. जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 मिळालेले आहेत. हा, बोल. उत्कृष्ट गोलंदाजी श्लोक धुरिया यांची. बादशाह या टोपण नावाने ते ओळखले जातात. नैतिक सालेकर, शेवटचे 3 चेंडू बाकी. श्लोक धुरिये गोलंदाज आणि नैतिक सालेकर फलंदाज. स्टंप सरळ करावे प्रमोद. हो, उत्कृष्ट अशी गोलंदाजी श्लोक धुरिये यांची. दुसरा एक विकेट होता श्लोक धुरिये यांना, पण प्रमोद यांनी ते झेल सोडलेला आहे. आणि धावचीत. संजय धांगट यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू बाकी आहे. आणि आता प्रतीक, बघूया शेवटच्या चेंडूत काय करतायत ते. आणि छोटेसे खेळाडू आलेले आहेत. अर्णव धुरिये, छोटेसे खेळाडू. आणि उत्कृष्ट गोलंदाजी श्लोक धुरिये यांच्या मार्फत उत्कृष्ट गोलंदाजी झालेली आहे.
2 ओव्हर 2 धावांनी 2 विकेट त्यांनी घेतलेले आहेत. हे
संघासाठी दुसरी षटक घेऊन आले आहेत राजू गुरव. यांचा सामना करतील अक्षय घडशी. अंपायरचा 9चा इशारा. धावसंकेत भर. कृपया करून बाहेरून कोणी आवाज नाही द्यायचा आहे. धावसंख्या नाबाद 7. सुंदर अशी बल्लेबाजी करताना अक्षय घडशी. स्ट्राइक चेंज करताना अक्षय घडशी. राजेश गुरव यांचा सामना करतील वैभव टोळे. धावसंकेत भर. धावसंख्या नाबाद 9. आणि अंपायरचा वंडीचा इशारा. टू गो. आणि हा बोल्ड वैभव टोळे यांना बोल्ड करताना राजू गुरव. 1 बाद 10. सुंदर असा टॅप शॉट अतुल ठाकूर यांच्याकडून. अंपायरचा 2चा इशारा. धावसंकेत भर. 1 बाद 12. संघासाठी तिसरा षटक घेऊन आले आहेत सिद्धेश खळे. वाईटचा इशारा. धावसंकेत भर. 1 बाद 13. अंपायरचा डॉटचा इशारा. आणि सुंदर अशी चोरटी धाव घेताना अक्षय घडशी. स्ट्राईकला आले आहेत अतुल ठाकूर. आणि डॉट बॉल सिद्धेश खळे यांच्याकडून. एक धाव घेताना अतुल ठाकूर. आणि वंडीचा इशारा. धावसंकेत भर. 1 बाद 16. संघासाठी 4थी षटक घेऊन आले आहेत रूल ब्रेकर्सचे कर्णधार आशुतोष पाटील. आशुतोष पाटील यांचा सामना करतील अतुल ठाकूर. सुंदर असा वंडीचा इशारा.
परत एकदा वंडी मारली आले अतुल ठाकूर यांनी. अगदी हुशारीने धावसंख्येत भर अतुल ठाकूर यांच्याकडून. आणि हा रिव्हर्स शॉट. धावसंख्येत भर 1 बाद 19. परत एकदा एक धाव घेताना स्ट्राईकला आले आहेत अक्षय गडशी. धावसंख्येत भर 1 बाद 21. परत एकदा धाव घेताना 6 चेंडूमध्ये 2 धावांची गरज. आणि शेवटची षटकार घेऊन येताना अभिषेक चव्हाण. लास्ट ओव्हर कंपल्सरी पॉवर प्ले. शेवटची ओव्हर ही पॉवर प्लेची आहे. आणि काहीसा कन्फ्युजन. गच्चाड असे क्षेत्ररक्षण. आणि हा सुंदर असा टॅप शॉट. 1 धावाची गरज. चार चेंडू मध्ये 1 धावाची गरज. आणि हा बोल्ड झालेला आहे अतुल ठाकूर. 3 चेंडू मध्ये 1 धावांची गरज. स्ट्राईकला आले आहेत प्रमोद पवार वडाळा युनायटेडचे कर्णधार. आणि हा सुंदर असा डॉट बॉल अभिषेक चव्हाण यांच्याकडून. 2 चेंडू मध्ये 1 धावांची गरज. अगदी रंगलेला सामना. वडाळा युनायटेड वर्सेस रूल ब्रेकर्स. दोन चेंडू मध्ये 1 धावांची गरज. आणि हा स्टंपिंग सुयोग मयेकर यांच्याकडून. प्रमोद पवार यांना काहीसा न कळलेला चेंडू. अतुल ठाकूर काहीसे नाराज. स्ट्राईकला आले आहेत ओमकार मांडवकर. शेवटचा बॉल. 1 चेंडू मध्ये 1 धावांची गरज. मॅच ड्रॉ झाली तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. आणि एकदम फिरकी गोलंदाजी. आणि हा बोल्ड. मॅच झालेली आहे ड्रॉ सुपर ओव्हर. आणि हा सामना टाय झालेला आहे. तर सुपर ओव्हर होणार आहे दोघांमध्ये. आणि आपले लाडके नगरसेवक अमयजी घोले यांचा इथे सत्कार करण्यात येणार आहे. तर सर्वांनी तुम्ही टीम फक्त तिकडे राहा, बाकीच्यांनी इथे या. प्रकाश कदम.
प्रकाश कदम यांना विनंती करतो तुम्ही स्टेजवर या. ते हे काय किती असेल हे बाई बाई. ज्यांची फलंदाजी होती ते फलंदाजीच करणार, टॉस उडणार नाही. ज्यांची फलंदाजी होती ते फलंदाजी करणार, ज्यांची फिल्डिंग होती ते फिल्डिंगच करणार. चालू करा. बाकीच्यांना विनंती करतो बाजूला व्हा. प्रकाश कदम हे मंडळाच्या वतीने अमयजी घोले साहेब यांचा सत्कार करतील आणि विजय गुरव आमच्या मंडळाचे अध्यक्ष यांचे इथे आगमन झाले आहे. हा मॅच चालू कर. थांब थांब. हा धन्यवाद. अध्यक्ष विजय गुरव. हा तू पण राहा बाबू दादा. राहा ना. विजय गुरव साहेब हे अमयजी साहेब यांचा सत्कार करतील. शॉल आणि श्रीफळ देऊन आपण सत्कार करणार आहोत. आपला कोणताही प्रोग्राम असेल तर आपले नगरसेवक आपल्याला सहकार्य नेहमीच करत राहतात. त्यामुळे मी मंडळाच्या वतीने त्यांचा हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्थान. अमय साहेब आपल्याला थोडं मार्गदर्शन देतील. सर्वप्रथम व्यासपीठावरती सर्व मान्यवर आणि के स्पोर्ट्स क्लब प्रीमियर लीगला सर्वांना शुभेच्छा. आज काय सगळ्यांचा आज रविवार आहे, क्रिकेट खेळतोय तर काय दोन शब्द ऐकण्याच्या मूडमध्ये नाहीये, पण आपण 2 बॉल खेळे आणि सगळ्यांचा मूड बनवूया तसं करू. अमय साहेबांना बॅट आणून द्या. गणेश नवीन बॉल दे. मी लाईव्ह वाल्यांना विनंती करतो आमचे अमय साहेब क्रिकेट खेळत आहेत तर त्यांनी जरा त्यांच्याकडेच कॉन्सन्ट्रेट करावं. हा विराज महाडिक. तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगतो. सहकार प्रीमियर लीग झाला याच्या आधी, त्यात आपले नगरसेवकही खेळले आणि त्यांच्या टीमनी फायनल मारलेली आहे. आणि उत्कृष्ट असे फलंदाज आहेत आपले नगरसेवक. दरवर्षी 26 जानेवारीला सहकार प्रीमियर लीग होता. विराज महाडिक तुम्हालाही खेळायचे खेळू शकता. आणि श्लोक धुरिये पंचांना विकत घेतलाय. नो बॉल. रूल ब्रेकर तुमच्याकडनं फलंदाजी कोण करणार ते मला सांगायला या. आणि वडाला युनायटेड तुमच्याकडनं कोण फलंदाजी करणार ते सांगायला या. 3 खेळाडूंची नावं द्या आणि 1 गोलंदाचं नाव द्या.
धन्यवाद आमय साहेब. लास्ट बॉल टाका. शिवरायांचा मान भगव्याची शान राखणार. एक सोनेरी पान रे, लाख जीवांचा प्राण रे. जय भवानी, जय शिवाजी, जय घोष हा चालला. आला तर काही फोडत वाघरे, अशी धगधगती मनात आगरे. हो एकच साहेब साहेब आपले ठाकरे ठाकरे ठाकरे. आला तर काही फोडत वडाला युनायटेड प्रमोद पवार. मनात आगरे. हो एकच वडाला युनायटेड. वडाला युनायटेड. दोघं अजून एक कोणतरी येईल बस. राजेश गुरव तुमचं फिल्डिंग झालेली आहे. 15 ओमकार मांडवकर. बघूया आपल्या संघासाठी 2 धावा देतात काय. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा. आपण 3-3 मॅच खेळलोय ते. आणि आउट.
ह्या मॅच मध्ये थोडीशी रंगत. सिद्धेश खळे चांगले फलंदाज होते, त्यांना पहिल्याच चेंडूवरती बाद केलेला आहे ओमकार मांडवकर यांनी. आता त्यांची जागा घेण्यासाठी आलेत रोहन वारेकर. 5 चेंडू 2 धावांची गरज. शेवटचा फलंदाज ग्राउंडवर. आणि अतुल यांच्याकडनं मिसफील्ड झाले, त्याच्यामुळे एक धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत रोहन वारेकर. आता बघूया 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. पुढील सामना एव्हेंजर्स 11 वर्सेस रोरिंग वॉरियर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की तुम्ही ग्राउंडची कल्पना आशुतोष पाटील जरा ग्राउंड मधून बाहेर राहा.